महात्मा फुलेंची एक लाईन आहे जी आपण सगळ्यांनी शाळेत कधी ना कधी ऐकली किंवा वाचली असेल. विद्येविना मती गेली. हो. पण खरं सांगायचं तर ही फक्त एक कविता नाहीये. हे एका वाक्यात त्यांनी समाजाच्या दुखण्याचं मूळ सांगितलंय. अगदी. जणू काही एखादा डॉक्टर रोगाचं अचूक निदान करतो तसं. बरोबर. आज आपण या प्रत्येक शब्दाला फोडून बघणार आहोत. आपल्याकडे जे स्रोत आहेत ते आपल्याला सांगतायत की ही फक्त एक ओळ नाही, तर एका मोठ्या सामाजिक विनाशाची एक संपूर्ण साखळी आहे. तुम्ही डॉक्टरचं उदाहरण दिलं ते अगदी योग्य आहे. फुले इथे समाजाचे डॉक्टर म्हणूनच बोलत आहेत. त्यांनी पाहिलं की समाज आतून पुखरला गेलाय, पण का? याचं मूळ शोधण्यासाठी त्यांनी जी कारणमीमांसा केली आहे तीच या ओळींमध्ये आहे. ही एक विनाशकारी साखळी आहे जिची प्रत्येक कडी दुसऱ्या कडीत अडकलेली आहे. आणि या साखळीची सुरुवात होते एकाच गोष्टीपासून, शिक्षण नसण्यापासून. चला तर मग या साखळीची पहिली आणि सगळ्यात धोकादायक कडी कोणती आहे ते पाहूया. हो, आणि ती पहिली कडी आहे, विद्येविना मती गेली. याचा सरळ अर्थ तर कळतो की शिक्षणाशिवाय बुद्धी गेली. पण फुले यांना नक्की काय म्हणायचंय? मती जाणे म्हणजे नेमकं काय? हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे फक्त अडाणी राहणं की त्याहून अधिक काहीतरी? त्याहून खूप अधिक. इथे मती जाणे म्हणजे केवळ निरक्षर असणं नाही. फुले यांच्यासाठी मती म्हणजे चिकित्सा करण्याची शक्ती. चिकित्सा म्हणजे पारखून घेण्याची? अगदी. पारखून घेण्याची शक्ती, प्रश्न विचारण्याची ताकद. जेव्हा शिक्षण नाकारलं जातं तेव्हा माणसाची हीच चिकित्सा करण्याची शक्ती संपते. तो प्रत्येक गोष्ट डोळे झाकून स्वीकारायला लागतो. अच्छा. त्याला जे सांगितलं जातं तेच तो खरं मानतो. मग ते देवधर्माच्या नावाखाली असो किंवा परंपरेच्या. त्याची स्वतःची विचार करण्याची प्रक्रियाच थांबते. म्हणजे त्याला स्वतःचं डोकं वापरायची संधीच मिळत नाही. पण याचं एखादं ठोस उदाहरण देता येईल का? म्हणजे हे प्रत्यक्षात कसं घडत होतं? नक्कीच. आपल्या स्रोतांमध्ये विशेषतः फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथात याचा संदर्भ आहे. विचार करा त्या काळातल्या एका शेतकऱ्याचा. त्याला लिहिता वाचता येत नाही. सावकार त्याच्याकडून कर्ज घेताना एका कागदावर अंगठा घेतो. त्या कागदावर कर्जाच्या दुप्पट रक्कम लिहिलेली असते. त्या शेतकऱ्याला ते कळतही नाही. अरे बापरे. त्याची जमीन त्याची असूनही केवळ अक्षर ओळख नसल्यामुळे ती त्याच्या हातातून निघून जाते. इथे त्याची मती गेली. कारण त्याला परिस्थितीचं विश्लेषण करण्याची संधीच शिक्षणाने दिली नाही. तो पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून होता. अगदी. तो कागदपत्र तपासू शकत नव्हता, प्रश्न विचारू शकत नव्हता. म्हणजे मती जाणे म्हणजे केवळ अज्ञान नाही, तर त्या अज्ञानामुळे होणारं शोषण ओळखण्याची क्षमता गमावणं, ही तर खूपच भयावह स्थिती आहे. बरोबर. एकदा का माणसाने विचार करण्याची शक्ती गमावली की तो स्वतःच्याच आयुष्याचं नियंत्रण गमावून बसतो. आणि म्हणूनच फुले यांनी याला साखळीची पहिली कडी म्हटले. कारण एकदा का तुम्ही विचारशक्ती गमावली की तुम्ही इतरांच्या विचारांचे गुलाम बनता. आणि मग सुरू होतो पुढचा टप्पा. हो, आणि त्याहूनही गंभीर टप्पा. आणि जो विचारांचा गुलाम आहे त्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक कसा कळणार? मला वाटतं फुले यांना हीच सांगायचंय त्यांच्या पुढच्या ओळीत, मतीविना नीती गेली. अगदी बरोबर. बुद्धी गेली की नैतिकताही संपते. पण इथे एक मोठा पेच आहे. नीती म्हणजे काय? काय बरोबर आणि काय चूक हे ठरवणारे नियम. हो, आणि सामान्यतः हे नियम आपल्याला धर्म, परंपरा किंवा समाज देतो. पण फुले म्हणतात की जेव्हा मती नसते तेव्हा समाज जी काही नीती देतो ती तशीच्या तशी स्वीकारली जाते, ती कितीही अन्यायकारक असली तरी. थांबा, इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. काही लोक असं म्हणू शकतात की नैतिकता ही धर्मातून किंवा परंपरेतून येते, शिक्षणातून नाही. बरोबर. मग फुले यांच्या मते परंपरेने दिलेली नीती आणि शिक्षणाने दिलेली नीती यात नेमका काय फरक आहे? उत्कृष्ट प्रश्न. आणि हेच फुले यांच्या विचारांचं सार आहे. त्यांच्या मते परंपरेने दिलेली नीती ही चिकित्सा न करता स्वीकारलेली असते. म्हणजे डोळे झाकून? हो. उदाहरणार्थ, जातीभेद पाळणे हेच पुण्य आहे किंवा स्त्रीने शिक्षण घेणे हे पाप आहे. ही त्या काळातल्या परंपरेची नीती होती. ज्यांच्याकडे मती म्हणजे विचारशक्ती नव्हती त्यांनी ही नीती स्वीकारली. पण शिक्षण काय करतं? ते तुम्हाला विवेकी नीती देतं. विवेकी नीती? ते तुम्हाला प्रश्न विचारायला लावतं. एका माणसाला जन्मावरून श्रेष्ठ आणि दुसऱ्याला कनिष्ठ का मानायचं, यात काय तर्क आहे? जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही परंपरेच्या नीतीला आव्हान देता आणि खऱ्या मानवी नीतीच्या दिशेने जाता. वा. अगदी. म्हणजे फुले म्हणत होते की खरी नीती ही अंधश्रद्धेवर नाही तर तर्कावर आणि समानतेच्या विचारावर आधारित असायला हवी. आणि त्यासाठी आधी
मती जागृत व्हायला हवी. बरोबर. म्हणजे त्या काळात जातीभेद करणं हे अनैतिक मानलंच जात नव्हतं, कारण विचारशक्तीच गोठलेली होती. हा खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे. हो, आणि यामुळे समाजात एक प्रकारची नैतिक पोकळी निर्माण झाली होती. शोषण करणारा स्वतःला नैतिक समजत होता, कारण तो परंपरा पाळत होता. आणि शोषण सहन करणारा? तो ते आपलं नशीब मानत होता, कारण त्यालाही तीच नीती शिकवली गेली होती. दोघांचीही विचारशक्ती बंद होती. आणि जेव्हा संपूर्ण समाजाची नीतीच अशी चुकीच्या पायावर उभी असते, तेव्हा काय होतं? तेव्हा समाजाची प्रगती थांबते, विकास खुंटतो. हो, आणि हेच फुले पुढच्या ओळीत सांगतात, नीतीविना गती गेली. गती म्हणजे समाजाची मूव्हमेंट, त्याचा विकास. पण नीती आणि गती यांचा थेट संबंध कसा लागतो? याचा खूप जवळचा संबंध आहे. विचार करा, ज्या समाजात काही लोकांना जन्मावरूनच शिक्षण आणि संधी नाकारल्या जातात, स्त्रियांना घराबाहेर पडू दिलं जात नाही. तिथे प्रगती कशी होणार? प्रगतीसाठी किंवा गतीसाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा असतो की नाही? हो, नक्कीच. जेव्हा तुमची नीतीच सांगते की समाजातील एका मोठ्या वर्गाला विकासाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवा, तेव्हा समाजाची गाडी पुढे कशी जाणार? ती एकाच जागी अडकून पडते. हे पटतंय. म्हणजे जिथे नीतिमत्ता नाही, तिथे विश्वास नसतो. जिथे विश्वास नसतो, तिथे सहकार्य होत नाही. आणि सहकार्याशिवाय कोणताही समाज, मग तो आर्थिक असो वा सामाजिक, पुढे जाऊच शकत नाही. अगदी यालाच सामाजिक साचलेपण म्हणतात. फुले यांनी हे अनुभवलं होतं. त्यांनी जेव्हा मुलींची शाळा सुरू केली, तेव्हा त्यांना फक्त उच्चवर्णीयांकडनंच नाही, स्वतःच्या समाजातूनही विरोध झाला. प्रचंड विरोध झाला. कारण लोकांची नीती सांगत होती की हे चुकीचं आहे. हीच ती गती थांबवणारी नीती होती. नवीन विचारांना, बदलांना जागाच नव्हती. त्यामुळे समाज जिथे होता, तिथेच शतकानुशतकं राहिला. त्याची गती केली होती. आणि जिथे प्रगती थांबते, तिथे सर्वात आधी आर्थिक फटका बसतो. हे तर साधं गणित आहे. आणि फुले या गणिताला अचूकपणे मांडतात. गतीविना वित्त गेले. हो, वित्त गेले म्हणजे प्रगती थांबल्यामुळे संपत्ती, पैसा निघून जातो. आणि वित्त म्हणजे फक्त पैसा नाही, बरोबर? नाही, वित्त म्हणजे आर्थिक साधन संपत्ती आणि संधी. फुले यांच्या काळात शूद्र अतिशूद्र समाजाला शिक्षण नसल्यामुळे आणि सामाजिक गती थांबल्यामुळे चांगल्या नोकऱ्या किंवा व्यवसाय करण्याचे मार्गच बंद होते. त्यांना फक्त तीच पिढीजात कामं करावी लागत. हो, बलुतेदारीची किंवा कमी मोबदल्याची कामं. आणि या कामांमध्ये आर्थिक प्रगतीला शून्य वाव होता. म्हणजे हे एक दुष्टचक्र होतं. शिक्षण नाही म्हणून चांगली नोकरी नाही. आणि चांगली नोकरी नाही म्हणून पैसा नाही. पैसा नाही म्हणून पुढच्या पिढीला शिक्षण देता येत नाही. बरोबर. आणि याहीपेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे त्या काळातल्या महसूल पद्धती. त्यामुळे निरक्षर शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत लोटला जात होता. त्याला नियम कळत नव्हते, हिशोब कळत नव्हता. आणि त्याची असलेली जमीनही सावकार आणि सरकार हळूहळू हडप करत होते. म्हणजे नवीन वित्त मिळवणं तर दूरच, पण जे पिढीजात वित्त होतं तेही हातातून जात होतं. ही होती वित्त जाण्याची प्रक्रिया. हे सगळं ऐकून अंगावर काटा येतोय. ही साखळी किती घट्ट आणि क्रूर होती याची कल्पना येतेय. आणि मग या साखळीचा शेवटचा घाव कोणावर बसला हे फुले अगदी स्पष्टपणे सांगतात. हो, ते म्हणतात, वित्तविना शूद्र खचले. इथे ते थेट त्या समाजाचा उल्लेख करतात ज्यांना या व्यवस्थेने चिरडून टाकलं. हो. आणि इथला खचले हा शब्द खूप महत्वाचा आहे. फुले गरीब झाले असं म्हणत नाहीत, ते खचले असं म्हणतात. या दोन शब्दांमध्ये फरक आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. गरीब होणं ही फक्त आर्थिक अवस्था आहे, पण खचणे ही मानसिक, सामाजिक आणि आत्मिक अवस्था आहे. हजारो वर्षांच्या शोषणानंतर जेव्हा माणसाचा आत्मविश्वासच मरतो, त्याचा स्वाभिमान संपतो, त्याला स्वतःच्या अस्तित्वाचीच लाज वाटू लागते, त्याला खचणे म्हणतात. याचं काही उदाहरण आहे का आपल्या स्रोतांमध्ये? खचणे म्हणजे नेमकं काय हे समजण्यासाठी. लोक स्वतःची सावलीही रस्त्यावरच्या दुसऱ्या माणसावर पडू नये याची काळजी घेत होते. काय? स्वतःची सावली? हो, त्यांना वाटत होतं की आपली सावली ही विटाळ आहे. हा आहे खचण्याचा खरा अर्थ. अरे देवा. जेव्हा माणूस स्वतःच्या अस्तित्वावरच शंका घेऊ लागतो, स्वतःलाच तुच्छ मानू लागतो, शिक्षण, नीती, गती आणि वित्त गेल्यावर माणसाचं हे असं मानसिक पतन होतं. निशब्द व्हायला होतं हे ऐकून. आणि याच खचलेल्या समाजाला पुन्हा उभं करण्यासाठीच हो,
त्यांच्यात तो गमावलेला आत्मविश्वास परत आणण्यासाठी फुले आणि सावित्रीबाईंनी शिक्षणाचं काम सुरू केलं असेल, नाही का? त्यांना ही साखळी मुळापासून तोडायची होती. अगदी. त्यांना माहीत होतं की या खचलेल्या समाजाला जर पुन्हा उभं करायचं असेल तर त्यांना आधी मती परत द्यावी लागेल. त्यांच्यात विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची शक्ती जागी करावी लागेल. आणि ती केवळ शिक्षणानेच शक्य होतं. संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे. या सगळ्या शोकांतिकेचं मूळ कारण सांगते, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हो, एका छोट्याशा वाक्यात त्यांनी समाजाच्या सर्व समस्यांचं निदान केलंय. ही ओळ म्हणजे एक जाहीरनामा आहे. फुले समाजाला आरसा दाखवत आहेत. ते सांगत आहेत की तुम्ही जातीभेदावर बोलता, गरिबीवर बोलता, स्त्रियांच्या शोषणावर बोलता, पण ही सगळी केवळ लक्षणं आहेत. खरा आजार एकच आहे. खरा आजार एकच आहे, अविद्या, शिक्षणाचा अभाव. अविद्येमुळे जातीव्यवस्था घट्ट झाली, कारण लोकांना प्रश्न विचारण्याची बुद्धीच नव्हती. अंधश्रद्धा वाढल्या, कारण चिकित्सा करण्याची सवय नव्हती. गरिबी कायम राहिली. कारण आर्थिक प्रगतीचे मार्ग बंद होते. स्त्रियांना गुलामगिरीत ठेवले गेलं, कारण पुरुषप्रधान व्यवस्थेला ते सोयीचं होतं. हे सगळे अनर्थ एकाच मुळातून आले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या समस्यांवर वरवरचे उपाय करण्यापेक्षा थेट मुळावर घाव घाला, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते मूळ म्हणजे अविद्या. वा, किती स्पष्ट विचार आहे. म्हणूनच महात्मा फुले हे द्रष्टे समाजसुधारक होते. त्यांनी फक्त लक्षणं नाही पाहिली, तर रोगाचं मूळ शोधलं आणि त्यावरचा एकच रामबाण उपायही सांगितला, शिक्षण. शिक्षण. तर या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. फुले यांनी केवळ विनाशाची साखळी नाही सांगितली. तिला जर आपण उलट्या क्रमाने पाहिलं तर आपल्याला प्रगतीचा मार्ग दिसतो. बरोबर. हाच या विचारांचा सर्वात सकारात्मक आणि आजही महत्वाचा असलेला भाग आहे. फुले यांनी केवळ निराशेचं चित्र रंगवलं नाही, तर आशेचा मार्गही दाखवला. हो. आपण ही साखळी उलट करून पाहूया का? नक्कीच. जर समाजाला शिक्षण दिलं तर काय होईल? शिक्षणाने मती येईल, म्हणजे विचारशक्ती येईल. विचारशक्ती आली की खरी नीती येईल. खरी नीती आली की न्याय, समानता आणि सहकार्य वाढेल, ज्यामुळे समाजाला गती मिळेल. आणि समाजाला गती मिळाली की नवीन आर्थिक संधी निर्माण होतील आणि वित्त येईल. आणि जेव्हा वित्त येईल तेव्हा जो खचलेला समाज आहे तो पुन्हा आत्मविश्वासाने, स्वाभिमानानं उभा राहील. विनाशाची साखळी तोडून विकासाची साखळी सुरू करण्याचा एकमेव मार्ग शिक्षणातून जातो. हाच फुले यांच्या विचारांचा गाभा आहे. अगदी. त्यांनी पेटवलेला शिक्षणाचा दिवा पुढे नेणंच ही शतकांची हानी भरून काढू शकतं. फुले यांचा संदेश केवळ त्यांच्या काळापुरता मर्यादित नव्हता. तो आजही तितकाच, किंबहुना जास्तच प्रासंगिक आहे. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नाही. नाही, ते एक उत्तम, न्यायपूर्ण आणि प्रगत समाज निर्माण करण्याचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. महात्मा फुले यांनी त्या काळात अविद्येमुळे होणारे अनर्थ ओळखले. आज आपण माहितीच्या महापुरात जगत आहोत, जिथे व्हॉट्सॲप, फेसबुकवरून ज्ञानाचा अक्षरशः वर्षाव होतोय. अशा काळात चुकीची माहिती, अर्धवट ज्ञान किंवा खोट्या बातम्या हे सुद्धा अविद्येचं एक नवीन रूप असू शकतं का? आणि जर हो, तर त्याची विनाशकारी साखळी आजच्या समाजात कशी दिसत असेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.